नालेसफाई घोटाळ्यातील नगर अभियंता अकुलवारसह सर्व दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक अनंत जाधव यांनी केली आहे। चौकशी अहवालात संबंधित नालेसफाईच्या कामातील बिलांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले। गाळ काढण्यासाठी संबंधित कंपनीला अधिक दराने काम देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष तपासणी, दर निश्चिती, बिल मंजुरी आणि अंतिम देखरेख या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला। अहवालात दोषींवर ठपका ठेवण्यात आला आहे, त्यामुळे संबंधितांना नोटिसा देण्याबरोबरच फौजदारी कारवाई केली पाहिजे। महापालिकेचे आणि पर्यायाने सोलापूरकरांचे 1.5 कोटी रुपये संगनमताशिवाय खर्च होणे शक्य नाही, असा आरोप भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी केला आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेमध्ये नालेसफाई संदर्भात जो भ्रष्टाचार झाल्याचा मी आरोप केला होता, त्यावर माननीय आयुक्तांनी एक चौकशी समिती नेमली होती। त्या चौकशी समितीचा काल माननीय आयुक्तांनी सभागृहामध्ये अहवाल सादर केला। त्या अहवालात त्या चौकशी समितीने या संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे। त्यातला प्रमुख ठपका हा प्रभारी नगर अभियंता अकुलवार यांच्यावर ठेवण्यात आला आहे। तसेच त्यांच्यासोबतच ज्या विभागीय अधिकाऱ्यांनी खाली काम केलं त्यांच्यावर देखील एक ठपका ठेवण्यात आला आहे। आणि नगर अभियंता खात्यानं इतकं अक्षम्य चुका केल्यात त्या अहवालात असं स्पष्टपणे चौकशी समिती नमूद केलंय। त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या 83 लाख रुपयाचं बिल ज्यादा गेल्याचं त्यांनी एका प्रस्तावाद्वारे आयुक्तांकडे कळवलं होतं, तो प्रस्ताव नजर चुकीने आमच्याकडून गेला असं त्यांनी चौकशी समितीकडे सांगितलं। आणि सर्वसाधारण सभेच्या लक्षवेधी सांगितलं की 1ही रुपया जास्त गेला नाही, पण त्यांनी एक अहवाल आयुक्ताकडे प्रस्ताव पाठवला, त्यात त्यांनी ते मान्य केलं होतं 83 लाखाचं। आणि ज्यावेळी चौकशी समितीने त्यांना हे विचारलं की हे 83 लाखाचं काय, तर त्यांनी ते हे माझ्याकडून चुकून अदा झाल्याचं मान्य केलंय। त्यामुळं नगर अभियंता खात्याने जे 83 लाखाचं केलंय आणि यात सगळ्यात मोठा ठपका हे दाखवले आहेत की जी अदा झालेली बिल आहेत ती संपूर्णतः चुकीची बिलं आहेत। या बिलाचं परत माननीय संदीप कारंजे साहेब यांच्या मार्फत दुबार म्हणजे दुसऱ्यांदा या बिलाची रेकॉर्डिंग होणार आहे, त्याचे दर निश्चित होणार आहेत। आणि माझा दावा आहे की किमान 1.5 कोटी रुपये महानगरपालिकेचे वाचणार आहे। संबंधित अधिकाऱ्यांकडून तुम्हाला जो पाहिजे तसं त्यांना संधी द्या, त्यांचा खुलासा घ्या, पण यांच्यावर निश्चितपणे कारवाई करून महापालिकेची जी पैशाची झालेली लूट आहे ती लूट ते पैसे परत आले पाहिजे, त्यासाठी माझा पाठपुरावा शेवटचा 1 रुपया येईपर्यंत असणार आहे। प्रभारी नगर अभियंता सारिका अकुलवार, प्रभारी सिनियर फोरमन गिरीश पुकाळे, तत्कालीन झोनल अधिकारी सुनीता हिबारे, तत्कालीन सहाय्यक अभियंता श्याम कन्ना, तत्कालीन मानधनावरील कनिष्ठ अभियंता आकाश पाटील, तत्कालीन विभागीय अभियंता हनीफ बक्षी, मानधनावरील कनिष्ठ अभियंता निलेश कंदलगावकर, तत्कालीन विभागीय अधिकारी किशोर तळीखेडे, कनिष्ठ अभियंता परशुराम बोमकट्टी, कनिष्ठ अभियंता संजय पाटील, झोन अधिकारी जावेद पानगल, सहाय्यक अभियंता प्रकाश सावंत, सहाय्यक अभियंता राघवेंद्र गायधनकर, कनिष्ठ अभियंता ए विपत, कनिष्ठ अभियंता सहाय्यक अभियंता श्रीरंग नादरगी, कनिष्ठ अभियंता MQ लायका, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी, कनिष्ठ अभियंता मनोज जाधव आणि रणजित टूर्स ट्रॅव्हल्सचे रणजित भंडारे यांच्यावर या अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणात चौकशी अहवालानुसार प्रशासन पुढील कोणती कारवाई करते, तसेच नगरसेवक अनंत जाधव यांच्या फौजदारी कारवाईच्या मागणीवर सोलापूर महानगरपालिका काय निर्णय घेते याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे। भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे असतील, या शहरातले 3 आमदार आणि महापालिकेत आम्ही सगळे सत्ताधारी नगरसेवक आणि आमचं सगळं पूर्ण कॅबिनेट, भ्रष्टाचाराला आम्ही कुणीही पाठीशी घालत नाही। याचं उदाहरण म्हणून तुम्हाला हे निश्चित दिसेल, यात कारवाई होईल।